प्रियजनांनो, येशू ख्रिस्ताच्या नावाने तुम्हाला माझ्या प्रेमळ शुभेच्छा. या महिन्याच्या वचनासाठी मी देवाच्या उपस्थितीत थांबलो असताना त्याने तुमच्यासाठी, माझ्यासाठी आणि आपणा सर्वांसाठी एक वचन दिले आहे. हे यशया अध्याय 58 वचन 11 मध्ये लिहिले आहे. परमेश्वर तुझा सततचा मार्गदर्शक होईल. तो अवर्षण समयी तुझ्या जीवास तृप्त करील, तुझ्या हाडांना मजबूत करील. तू भरपूर पाणी दिलेल्या मळ्यांप्रमाणे होशील, पाणी कधी न आटणाऱ्या झऱ्याप्रमाणे होशील. परमेश्वर सदैव तुझं मार्गदर्शन करील. हेच वचन आपला प्रभू आपल्याला देतो. तो तुझं मार्गदर्शन करील आणि तोच आहे जो तुला आजवर मार्गदर्शित करत आला आहे. तो असा देव आहे जो आपल्याला पुढे जाऊन मार्गदर्शन करतो. योहान अध्याय 10 वचन 3 मध्ये प्रभू चांगल्या मेंढपाळाबद्दल बोलतो. एक मेंढपाळ दररोज आपल्या कळपाचं मार्गदर्शन करतो. बायबलमध्ये असंच वर्णन आहे. तोच आहे जो आपल्याला समतल मार्गावर नेत असतो. तो असा चांगला मेंढपाळ आहे जो आपल्याला हिरव्या कुरणांमध्ये विश्रांती देतो आणि शांत पाण्याजवळ नेत असतो. देवाचं वचन सांगतं की चांगला मेंढपाळ दररोज आपल्या कळपाचं मार्गदर्शन करतो. म्हणून देव आपल्यासाठी चांगला मेंढपाळ आहे. तुम्हाला वाटतं का की कळपाला कधी काही काळजी वाटते, अन्न, पाणी किंवा संकटांना कसं सामोरं जायचं याबद्दल? नाही. ते म्हणतील, माझ्याकडे एक मेंढपाळ आहे, तो मला मार्गदर्शन करेल. तो मला हिरव्या कुरणांमध्ये घेऊन जाईल आणि मला पोषक अन्न देईल. तो मला शांत पाण्याजवळ घेऊन जाईल आणि माझी तहान भागवेल. जेव्हा पुढे धोका असेल तेव्हा तो माझे रक्षण करेल. माझ्याकडे एक मेंढपाळ आहे जो मला मार्गदर्शन करतो. मेंढ्यांना ना भीती वाटेल ना कशाचीही चिंता. त्याचप्रमाणे आपला पिता येशू आपल्या जीवनात आपल्यासाठी चांगला मेंढपाळ आहे. तो असा मेंढपाळ आहे जो आपल्याला पुढून मार्गदर्शन करतो. दावीद म्हणतो स्तोत्रसंहिता 23 वचन 3 मध्ये, तो आपल्या नावासाठी मला नीतिमार्गाने चालवतो. तो आपल्याला, आपल्या मेंढ्यांना धर्माच्या मार्गावर मेंढपाळाप्रमाणे मार्गदर्शन करतो. हेच देव म्हणतो, मी तुला मार्गदर्शन करीन. माझ्या मुला, या परिस्थितीत घाबरू नकोस. तू विचार करत आहेस का काय करावं आणि कसं करावं याचा गोंधळ आहे का? मी तुला मार्गदर्शन करीन. माझ्या मुली, तू का घाबरतेस? तू म्हणू शकतोस की मी माझ्या कुटुंबात, नोकरीत, व्यवसायात, वैयक्तिक आणि आध्यात्मिक जीवनात खूपच अडखळतो. घाबरू नकोस, मी तुला मार्गदर्शन करीन. देव हे तुला सांगतो. किती मोठा आनंद आहे हा! हे कोण सांगतंय? तोच ज्याने आकाश आणि पृथ्वी निर्माण केली. सर्वशक्तिमान देव, ज्याच्याकडे सर्व काही करण्याची शक्ती आहे, तो म्हणतो, मी तुला सतत मार्गदर्शन करीन. फक्त आठवड्यातून एकदाच नाही, तर दररोज मी तुला मार्गदर्शन करीन. देवाने आपल्याला हे वचन दिलं आहे. फक्त या महिन्यात नाही, फक्त या वर्षी नाही, तर तुझ्या संपूर्ण आयुष्यातही. तू पाहशील की प्रभू तुला किती अद्भुत रीतीने मार्गदर्शन करतो. होय प्रिय बंधूंनो, म्हणूनच घाबरू नका किंवा मनाशी हार मानू नका. 1974 साली जेव्हा देवाने मला माझं जीवन अर्पण करून त्याची सेवा करण्यासाठी बोलावलं, मी म्हणालो, देवा, मी माझ्या इच्छाशक्तीवर अवलंबून राहून तुझी सेवा करायला येत नाही. मी काही बलवान माणूस नाही, तर फारच दुर्बल आहे. मी लवकर थकतो आणि सहज घाबरतो. म्हणून मी स्वतःवर विश्वास ठेवून तुझी सेवा करायला येणार नाही. पण मी तुझ्यावर विश्वास ठेवतो. तू मला मार्गदर्शन करशील तरच मी येईन, असं मी प्रभूच्या समोर म्हटलं. प्रभूने मला वचन दिलं, मी तुझा उजवा हात धरून तुला मार्गदर्शन करीन. घाबरू नकोस, माझ्यावर विश्वास ठेवू आणि ये. जेव्हा त्याने असं सांगितलं तेव्हा मी त्याच्यावर विश्वास ठेवला आणि माझा हात त्याच्या हातात दिला. आजपर्यंत या प्रवासात प्रभूची सेवा करताना 52 वर्ष उलटून गेली आहेत. जरी अनेक परीक्षा, अपयश, चुका आणि कमतरता आल्या असल्या, तरी त्यांनी मला सतत दुरुस्त केलं, बळ दिलं, आधार दिला आणि आजपर्यंत मार्गदर्शन केलं. म्हणूनच काही कमतरता आणि दुर्बलता असू शकतात. तुमच्या काही अपयशांमुळे किंवा पडण्यामुळे देव तुम्हाला कायमचं सोडून देणार नाही. उलट तो तुम्हाला प्रोत्साहन देईल, म्हणेल, घाबरू नकोस, उठ, मी तुला मार्गदर्शन करीन. तो तुम्हाला उभं करेन आणि मार्गदर्शन करेल. तुम्ही थकल्यात का? तुम्ही पडलात का? तुम्हाला प्रार्थना करता येत नाही का? तुम्हाला विश्वास ठेवता येत नाही का? किंवा तुम्ही थकून गेलात का?
देव सर्व काही जाणतो. तो तुम्हाला प्रोत्साहन देईल, म्हणेल, ये माझा मुलगा, ये माझी मुलगी, मी तुझ्यासाठी आहे, मी तुला मार्गदर्शन करीन. तो तुझा हात धरून तुला मार्गदर्शन करेल. मग तुला घाबरण्याचं कारण काय? तो तुझ्या संपूर्ण आयुष्यात तुला मार्गदर्शन करेल. तो तुम्हाला कसा मार्गदर्शन करेल? या वचनाद्वारे तो 3 गोष्टी सांगतो. सर्वप्रथम तो तुमच्या जीवास तृप्त करेल. तो अवर्षणासमयी तुझ्या जीवास तृप्त करील. जर मी तुम्हाला मार्गदर्शन केलं तर मी माझे परिपूर्ण आशीर्वाद देईन. घाबरू नका, देव असं म्हणतो. फक्त देवाने मार्गदर्शन केलेलं आणि आशीर्वाद दिलेलं जीवन नाही, तर तृप्त आणि आनंदी जीवन. जेव्हा आपण मत्ते 14वा अध्याय 20वा श्लोक वाचतो, त्या उतार्यात येशूने 5 भाकऱ्या आणि 2 मासे यांच्याद्वारे हजारांना जेवू घातल्याची घटना सांगितली आहे. फक्त पुरुषांची संख्या सुमारे 5,000 होती. त्यामुळे जर स्त्रिया आणि मुले मिळून मोजली असती तर त्या ठिकाणी एकूण लोकसंख्या 20,000 असावी. फक्त पुरुष सुमारे 5,000 होते, ज्यामध्ये स्त्रिया आणि मुले समाविष्ट नव्हती. कल्पना करा, येशूने त्यांना सर्वांना जेवू घातले. देव असेच वचन देतो, समाधान केवळ अंशतः नव्हे तर पूर्णपणे आशीर्वाद देईल. तुम्ही असमाधानी अवस्थेत आहात, बरोबर ना? तुमच्या नोकरीत आणि व्यवसाय चालवताना समाधान नाही. प्रभूसाठी तुम्ही जे सेवकाईत काम करता आणि तुमच्या कुटुंबातही तुम्हाला असमाधान वाटते. अशा प्रकारे तुम्ही कंटाळवाणे जीवन जगत आहात, बरोबर ना? प्रभू म्हणतो, मी तुला आशीर्वाद देईन आणि तुला समाधानी करीन. त्याच ठिकाणी कुटुंबात, नोकरीत आणि व्यवसायात तुला आनंदी आणि उत्साही करण्यासाठी मी तुला आशीर्वाद देईन आणि तुला समाधानाची जाणीव करून देईन, असे प्रभू म्हणतो. या महिन्यात तू तो चमत्कार घडताना पाहणार आहेस. दुसरे म्हणजे प्रभू म्हणतो, तुझ्या हाडांना मजबूत करील. तो आपल्या हाडांना बळ देईल असे लिहिले आहे. याचा अर्थ काय? याचा अर्थ बरे होणे, याचा अर्थ उत्तम आरोग्य. मी तुझ्या हाडांना पूर्ण आरोग्य देईन, तुला बळकट करीन आणि तुला आशीर्वाद देईन. जेव्हा मी तुझ्यासोबत आहे आणि तुला मार्गदर्शन करतो, तेव्हा मी तुला उत्तम आरोग्यात ठेवीन. हेच आपल्या प्रभूचे अद्भुत वचन आहे. तू कदाचित कंटाळला असशील, म्हणत असशील, वय वाढल्यावर असंच होणार. पण देव म्हणतो, असं नाही रे माझ्या मुलांनो, मी तुम्हाला आरोग्य परत देईन आणि तुमच्या हाडांना बळ देईन. त्याने आपल्या आजारपणांसाठी क्रूसावर दुःख सोसले नाही का? मत्तई अध्याय 8 वचन 17 मध्ये लिहिले आहे, येशूने स्वतः आपल्या दुर्बलता घेतल्या आणि आपल्या आजारपणांचे ओझे वाहिले. त्याने आधीच ते ओझे वाहिले असताना तुला ते का वाहायचे? त्याने ते ओझे वाहिलेच ना. त्याने आधीच वेदना, दुःख आणि आजारपण क्रूसावर घेतले. कशासाठी? जेणेकरून आपण ते ओझे वाहू नये, त्याचा परिणाम आपल्यावर होऊ नये आणि आपण निरोगी व सुखी राहावे. म्हणूनच त्याने ते स्वीकारले. तुला फक्त हे विश्वासाने मान्य करायचे आणि प्रार्थना करायची आहे. दक्षिण कोरियामध्ये देवाचा एक सेवक डॉक्टर पॉल योंगी चो होते, जे जगातील सर्वात मोठ्या चर्चचे नेतृत्व करत होते. जर त्या चर्चमध्ये 10 लाख आत्मा असतील तर ते किती भव्य असेल ना. ती एक महान चर्च होती. त्यांनी अनेक सेवा केल्या. देव त्यांचा वापर करत होता. मी दक्षिण कोरियाला गेलो आहे, त्यांच्या ठिकाणी भेट दिली आहे आणि त्यांना भेटलो आहे. मी त्यांना प्रत्यक्ष भेटलो आहे. एकदा त्यांनी एक अनुभव सांगितला होता. मी तिथे उपस्थित असलेल्या एका सभेत त्यांनी हे सांगितले होते. एकदा त्यांना एक आजार झाला आणि ते अशक्त झाले. त्यांच्या मुलांनी सांगितलं, तुम्ही तुमच्या सेवेत इतके व्यस्त आहात की तुम्ही तुमच्या आरोग्याकडे लक्षच देत नाही, म्हणून आम्ही तुम्हाला डॉक्टरांना दाखवायला घेऊन जात आहोत. त्यांच्या मुलांनी जपानमधील एका तज्ञ डॉक्टरकडे अपॉइंटमेंट बुक केली आणि त्यांना जबरदस्तीने तिथे घेऊन गेले. डॉक्टरांनी सर्व तपासण्या केल्या आणि त्यांची सखोल तपासणी केली आणि रिपोर्टमध्ये त्यांच्या अंतर्गत अवयवांना इजा झाल्याचे दिसून आले. जेव्हा मुलांना त्यांच्या वडिलांच्या प्रकृतीबद्दल विचारले गेले, ते म्हणाले ते स्वतःची काळजी घेणंही विसरले होते, कारण ते 24 तास सेवेत गुंतलेले होते. डॉक्टरांनी इशारा दिला, आता त्यांची स्थिती गंभीर आहे, पुढील गुंतागुंत टाळण्यासाठी त्वरित शस्त्रक्रिया करावी लागेल. मुलांनी डॉक्टरांना ऑपरेशनची तयारी करण्यास सांगितलं आणि सर्व व्यवस्था झाल्यावर आम्ही निघू असे सांगितले. जेव्हा त्यांनी पॉल योंगी चो यांना याची माहिती दिली, तेव्हा ते म्हणाले, मला थोडा वेळ हवा आहे, मला 10 दिवस द्या, त्याच्यानंतर मी येईन आणि शस्त्रक्रिया करून घेईन. मला थोडा वेळ द्या, मला माझ्या ठिकाणी जावं लागेल, मी लगेच शस्त्रक्रियेसाठी तयार होणार नाही. तो हट्टी असल्यामुळे डॉक्टरांनी त्याच्या मागणीला मान दिला आणि शस्त्रक्रियेची तारीख ठरवली. तो
तो दक्षिण कोरियामध्ये परत गेला, जिथे फास्टिंग प्रेयर माउंटन नावाचं एक डोंगर आहे. दररोज हजारो लोक तिथे प्रार्थना करण्यासाठी येत असत. तिथे लहान खोल्या होत्या जिथे लोक प्रार्थना करत असत. मी त्या डोंगरावर राहिलो आहे आणि अशा प्रार्थनांमध्ये सहभागी झालो आहे. मी त्या प्रार्थना खोल्यांमध्येही प्रार्थना केली आहे. मी डॉक्टर पॉल योंगीचो यांच्यासाठी समर्पित केलेली एक छोटी खोली पाहिली आहे. तिथेच ते अनेक दिवस प्रार्थना करत असत. तो दक्षिण कोरियामध्ये परतल्यावर तो थेट प्रेयर माउंटनवरील प्रार्थना खोलीत गेला, जेणेकरून तो देवासोबत एकटा राहू शकेल. त्याने बायबल वाचले आणि मनापासून प्रार्थना केली. त्याने येशूला विचारले, येशू, मी सेवा फक्त तुझ्यासाठीच करत नाही का? मी तुझ्यासाठी दिवस रात्र सेवा करत आहे. विश्रांतीसाठी वेळच नाही. तू सांगितलेली प्रत्येक गोष्ट मी पूर्ण करतो आहे. मग तू मला बरे का केले नाहीस? डॉक्टर म्हणतात की मला आजार आहे. त्याचा परिणाम माझ्यावर झाला आहे. मला अशक्त वाटते. ते म्हणतात की ऑपरेशन आवश्यक आहे. मग तू मला बरे का केले नाहीस? त्याने हे विचारताच येशूने त्याला उत्तर दिले. त्याने विचारले, तू माझ्याकडे मागितलेच का नाहीस? हे ऐकून तो थक्क झाला. तू माझ्याकडे मागितलेच नाहीस. तू मागितले नाहीस तर मी तुझ्यासाठी कसं करू? तुला माझ्याकडे मागायला हवं होतं, बरोबर ना? तुला माझ्याकडे तुझं बरे होण्यासाठी आणि काहीतरी करण्यासाठी मागायला हवं होतं, बरोबर ना? तुला माहित आहे की तू अशक्त आहेस, पण तू मला बरे करण्यासाठी मागितलास का? तेव्हाच त्याला आपली चूक लक्षात आली. मागा आणि तुम्हाला दिलं जाईल. जो कोणी मागतो त्याला मिळेल. प्रार्थनेत विश्वासाने जे काही मागाल ते तुम्हाला दिलं जाईल. जर तुम्ही बरे होण्यासाठी मागितले तर ते तुम्हाला मिळेल. हे मागायचं ठरवल्यावर एक दिवस त्याने उपवास केला आणि प्रार्थना केली. माझ्या शरीरातील सर्व अवयव बरे व्हावेत. तू सर्व आजार क्रूसावर वाहिले आहेत. मी या वचनावर विश्वास ठेवतो. तुझ्या जखमांनी मी बरा झालो आहे. तू मला बरे केले आहेस. त्याने अशी प्रार्थना केली. 10 दिवसांनी त्याच्या मुलांनी त्याला जपानला जायला बोलवलं. त्याने होकार दिला आणि ते पुन्हा जपानला गेले. पॉल योंगीचो यांनी डॉक्टरांना सांगितले, ऑपरेशनच्या आधी तुम्ही आधी केलेली सर्व चाचण्या पुन्हा करा. डॉक्टर म्हणाले, याने काही फरक पडत नाही. हे आहेत 10 दिवसांपूर्वी घेतलेल्या चाचण्यांचे अहवाल. त्यांनी आग्रह केला, आता चाचण्या पुन्हा करा, तेव्हाच मी ऑपरेशनसाठी तयार होईन. पुन्हा एकदा त्यांनी सर्व चाचण्या केल्या, स्कॅन, रक्ताची चाचणी आणि इतर अनेक. अहवालांनी हे सिद्ध केले की सर्व काही सामान्य आहे. त्याच्या शरीरात कोणताही आजार नव्हता. डॉक्टर सध्याच्या अहवालात 10 दिवसांपूर्वीच्या अहवालापेक्षा मोठा फरक पाहून आश्चर्यचकित झाले. डॉक्टर थक्क झाले आणि म्हणाले, हे 10 दिवसात कसं बदललं? सर्व काही अगदी सामान्य आणि परिपूर्ण आहे. गोंधळून गेलेले डॉक्टर दोन्ही अहवाल पुन्हा पुन्हा तपासत होते, काही फरक सापडतो का हे पाहण्यासाठी. पॉल योंगीच म्हणाले, मी महान डॉक्टरांची सल्लामसलत केली आहे, म्हणूनच मी थोडा वेळ मागितला होता. येशू ख्रिस्त हे महान डॉक्टर आहेत. अशी कोणतीही आजारपण नाही की जी ते बरी करू शकत नाहीत. मी त्यांचा मुलगा आहे. मी त्यांचा सेवक आहे. म्हणूनच त्यांच्याशी सल्ला न करता मी काहीच करू शकत नाही. जेव्हा मी त्यांना विचारलं तेव्हा त्यांनी मला स्पर्श केला आणि मला बरे केलं. आणि आता मी पूर्णपणे ठणठणीत आहे. कारण तो बरा झाला होता. डॉक्टरांनी आनंदाने त्याला घरी पाठवले. तुम्ही अजून मागितलेले नाही, म्हणूनच तुम्हाला मिळालेले नाही. जर डॉक्टरांनी तुम्हाला आयुष्यभर औषध घ्यायला सांगितलं असेल तर तुम्ही प्रार्थनेसह तसे करता. तुम्ही प्रार्थना करता आणि औषध घेता. पण तुम्ही बरे होण्यासाठी मागितले का? मला औषध नको आहे. तू मला बरे कर. तू माझ्या आजारपणाला क्रूसावर वाहून घेतले आहेस, नाही का? तू माझा वेदना, यातना आणि आजारपण वाहून घेतले आहेस. तू कॅन्सर आणि दमा देखील वाहून घेतले आहेस. तू हाडांचे आणि मज्जासंस्थेचे आजार आणि माझ्या सर्व वेदना क्रूसावर वाहून घेतल्या आहेत. बायबल सांगते की तुझ्या जखमांनी आम्ही बरे झालो आहोत. तुझ्या जखमी हातांनी मला स्पर्श कर. तुम्ही अशी प्रार्थना केली का? कारण तुम्ही मागितले नाही, म्हणूनच तुम्हाला ते मिळालेले नाही. तुम्ही प्रार्थना केली तर चमत्कार घडतील. आमच्या सेवेत कोर्टालम जवळ आमच्याकडे एक प्रार्थना डोंगर आहे. तेथे आम्ही एक आरोग्य आणि मुक्ती प्रार्थना मनोरा बांधला आहे. तेथे कोणतेही देवाचे सेवक नसतील. त्याऐवजी भिंतींवर शास्त्रातील वचने लिहिलेली आहेत. लोक तिथे जातात, त्या वचनांची कबुली देतात आणि स्वतः प्रार्थना करतात आणि येशू त्यांना बरे करतो. अनेक आजारी लोक तिथे गेले, प्रार्थना केली आणि कॅन्सर व दमा यांसारख्या आजारांपासून बरे झाले. खरंच हजारो लोक तिथे स्वतः प्रार्थना करून बरे झाले आहेत. मुद्दा असा आहे की तुम्ही देवाचे सेवक शोधू नका, तर येशूला शोधा आणि स्वतः प्रार्थना करा. तुम्ही आजारी आहात का?
प्रार्थना डोंगरावर या. तिथे एक प्रार्थना मनोरा आहे, जिथे कोणतीही अडचण होणार नाही. तुमच्या कुटुंबात कोणी आजारी असेल तर संपूर्ण कुटुंबासह या. एक दिवस कुटुंबासोबत प्रार्थनेत घालवा. जेव्हा तुम्ही डॉक्टरकडे जाता तेव्हा तासनतास वाट पाहता आणि भेटीसाठी पैसेही देता, बरोबर ना? देव तुम्हाला कोणतीही किंमत न घेता बरे करतो, म्हणून त्याच्या पायाशी या. देवाचे वचन कबूल करा आणि प्रार्थना करा. एक दिवस प्रार्थनेत घालवा आणि पहा बरेपणा येतो का नाही. हजारो लोकांना तिथे बरेपणा मिळाला आहे आणि त्यांनी आपली साक्ष दिली आहे. म्हणूनच मी सांगतो आहे, तुम्ही तुमच्या घरी सुद्धा प्रार्थना करू शकता. दार बंद करा आणि संपूर्ण दिवस देवाच्या उपस्थितीत बसा, वचन वाचा आणि प्रार्थना करा. जेव्हा तुम्ही देवाच्या वचनांना धरून प्रार्थना करता तेव्हा नक्कीच चमत्कार घडतील. तो तुम्हाला निरोगी व्हावे असेच इच्छितो. तो तुमच्या हाडांना बळकटी देईल आणि तुम्हाला बरे करेल. तो तुम्हाला निरोगी करेल. देव ज्या मार्गावर तुम्हाला नेत आहे तो मार्ग आरोग्यदायी असेल. त्या मार्गावर तो स्वतः तुम्हाला मार्गदर्शन करेल. फक्त एवढंच नाही, तिसरं म्हणजे अजून एक गोष्ट तिथे लिहिलेली आहे. तू भरपूर पाणी दिलेल्या मळ्यांप्रमाणे होशील, पाणी कधी न आटणाऱ्या झऱ्याप्रमाणे होशील. याचा अर्थ तुम्ही फुलणार आहात. जिथे सदैव झऱ्याचं पाणी वाहतं तिथे समृद्धी नसेल का? जर पाण्याचा प्रवाह असेल तर बाग समृद्ध होईल, बरोबर ना? त्याचं कारण काय? कारण तिथे पाण्याची मुबलकता आहे. जर येशू ख्रिस्त जो जिवंत पाणी आहे तुमच्या आयुष्यात आला तर तुमचं आयुष्य समृद्ध होईल. मग तुमच्याकडे कधीच दारिद्र्य येणार नाही आणि कधीच उपासमार होणार नाही. शांतीची कमतरता कधीच भासणार नाही. तुमचं आयुष्य कोणत्याही कमतरतेशिवाय फुलणार. आपल्याकडे ना कर्ज आहे ना आपण कुणाला काही देणे लागतो, पण आपण समृद्ध आहोत. मी लोकांना असं म्हणताना पाहिलं आहे. मी असे लोकही पाहिले आहेत जे त्यांच्या खर्चातून जास्तीचा लाभ मिळाल्यामुळे आनंदित झाले आहेत. विचारल्यावर काही जण म्हणतात, वाईट नाही सर, देव आमचं रोजचं अन्न पुरवतो. मी असे लोक भेटलो आहे. काही जण साक्ष देतात, देवाने आम्हाला त्याच्या आशीर्वादांचा आनंद घेण्याचा मान दिला आणि आम्हाला खऱ्या अर्थाने आनंदी केलं. देवाच्या कृपेने आमची मुलं चांगली शिकतात, व्यवसाय सतत वाढतो आणि आम्ही निरोगी राहतो. आम्ही आनंदी आणि आशीर्वादित आहोत. देवाला तुमच्यातील प्रत्येकाने अशा प्रकारे साक्ष द्यावी असं वाटतं. तुम्ही साक्ष द्या, येशूने आम्हाला आनंदी आणि समृद्ध ठेवले आहे. असे आशीर्वाद तुमचे आहेत. तो तुम्हाला आशीर्वादित मार्गावर नेईल. तो तुम्हाला समृद्धीच्या मार्गावर नेईल. समृद्धी आणि चांगुलपणा तुमच्या आयुष्यात येईल. तुम्हाला माहित आहे किती प्रमाणात? जर तुम्ही योएलच्या पुस्तकातील 2 अध्याय 24वा श्लोक वाचला तर तिथे असं म्हटलं आहे, मग खळी गव्हाने भरून जातील, कुंडे नव्या द्राक्षारसाने व तेलाने उपळून जातील. ओसंडून वाहणारा आशीर्वाद. देवाने ओसंडून वाहणाऱ्या आशीर्वादाचं वचन दिले आहे. एक असा आशीर्वाद जो फुलतो. तुमच्या उत्पन्नात, व्यवसायात, सेवेत आणि तुम्ही जे काही करतात त्यात देव तुम्हाला ओसंडून वाहणारे आशीर्वाद देईल. हेच वचन आहे. तुम्ही त्याशिवाय त्रास सहन करत आहात का? माझा पगार फक्त 15 तारखेपर्यंतच पुरतो, मग आम्ही संकटात येतो. आम्हाला EMI, शिक्षण आणि वीज बिल भरावे लागते. गरजा वाढल्या आहेत आणि पेट्रोलचे दर, तसेच वीजही वाढली आहे. सर्वत्रच दर वाढले आहेत. तुम्ही असं म्हणता का? दुष्काळात सुद्धा देव तुम्हाला समृद्धीने मार्गदर्शन करेल. हाच या वचनाचा खरा अर्थ आहे. दुष्काळाच्या काळात सुद्धा तो तुम्हाला समृद्धीने मार्गदर्शन करेल. हेच प्रभूचे वचन आहे. जगभर दुष्काळ असू शकतो, पण तुमच्या आयुष्यात समृद्धी असेल. तुमच्या आजूबाजूला दुष्काळ, पाणी टंचाई किंवा संकट असू शकते, पण तुम्ही समृद्ध आणि आशीर्वादित राहाल. हे देवाचे वचन आहे. त्या हेतूसाठी देव तुमच्यासोबत आहे. म्हणूनच आपला देव वेगळा आहे. इसाकच्या काळात दुष्काळ पडला. पाऊस न पडल्यामुळे पिकांची झाडे वाळून गेली आणि सुकली. पण इसाकनं देवाकडे प्रार्थना केली, देवा तू मला आशीर्वाद दे आणि पाऊस न पडता देखील पिके वाढवू शकतोस. विश्वास ठेवून इसाकने दुष्काळात बी पेरली. देवाने त्याला 100 पट पीक देऊन आशीर्वाद दिला. त्याच्यावर घडलेले 100 पट चमत्कार शास्त्रात नोंदवले गेले आहे. झारेपतच्या विधवेचं पीठ आणि तेल परमेश्वराने कधीच संपू दिले नाही, तर तिला दुष्काळातही जगवलं. दुष्काळाच्या काळात परमेश्वराने आपल्या सेवक एलियाला कावळ्यांद्वारे आणि एका विधवेच्या माध्यमातून अन्न दिले. परिस्थिती आणखी बिकट झाल्यावर त्याने आपल्या दूतालाही अन्नासाठी पाठवले.
देव तुम्हाला अशाच प्रकारे मार्गदर्शन करेल. लवकरच जगावर भीषण दुष्काळ येणार आहे आणि लोक एकमेकांना मदत करू शकणार नाहीत. फक्त येशू तुमच्या सोबत असेल. दुष्काळाच्या दिवसांतही तो तुमचे जीवन फुलवेल. हे विश्वास ठेवा, ही प्रतिज्ञा माझ्यासाठी आहे. देव मला त्यानुसार आशीर्वाद देईल. अशा प्रकारे विश्वास ठेवा. देवाकडे नेहमी मार्गदर्शन मागा. स्वतःला त्याच्या हातात सोपवा. मार्गदर्शन करण्याची जबाबदारी देवावर सोडा. त्याला तुमचे कुटुंब मार्गदर्शन करू द्या. त्याला तुमचा व्यवसाय मार्गदर्शन करू द्या. त्याला तुमच्या मुलांना मार्गदर्शन करू द्या. तो तुम्हाला अद्भुतपणे मार्गदर्शन करेल. देवाकडे मार्गदर्शन मागा. तो तुम्हाला अद्भुतपणे मार्गदर्शन करेल आणि समाधान देईल. तो तुम्हाला सामर्थ्य आणि आरोग्यासह मार्गदर्शन करेल. ओसंडून वाहणाऱ्या आशीर्वादांसह तो तुम्हाला समृद्धपणे मार्गदर्शन करेल. त्यासाठीच त्याने क्रूसावर आपले प्राण दिले. आपले सर्व पाप, शाप, आजार आणि दुःख त्यावर घेतले. तुमचे जीवन आशीर्वादित करण्यासाठी त्याने स्वतःला क्रूसावर बलिदान दिले. त्याने आपले सर्व रक्त सांडून आपल्या पापांचे, शापांचे, आजारांचे आणि दोषांचे प्रायश्चित्त केले. त्याने आपले रक्त सांडून सर्व प्रायश्चित्त केले. विश्वासाने म्हणा, ही प्रतिज्ञा माझ्यासाठी आहे. प्रभू, या वचनानुसार मला आशीर्वाद दे. तुम्ही अशा प्रकारे प्रार्थना केलीत तर आजपासून तुम्हाला त्याचा आशीर्वाद मिळेल. तुम्हाला आशीर्वाद मिळेल आणि तुम्ही समाधानाने देवाची स्तुती कराल. तो तुम्हाला आरोग्यपूर्ण जीवनाचा आदेश देईल. तुम्हाला ओसंडून वाहणारे आशीर्वाद मिळतील. तुम्हाला विश्वास आहे का? तुम्हाला हे वचन तुमचं आहे असं वाटतं का? मग चला आपण प्रार्थना करूया. डोळे बंद करा आणि प्रार्थना करा. प्रभू, या महिन्यासाठी तू मला दिलेल्या वचनाबद्दल तुझे आभार मानतो. मी स्वतःला आणि माझ्या कुटुंबाला तुझ्या हातात सोपवतो, जेणेकरून तू आम्हाला सतत मार्गदर्शन करशील. तू जसं वचन दिलं आहेस तसं मला मार्गदर्शन कर. देवा, तू मला आशीर्वाद आणि समाधानासह कोणतीही कमतरता न ठेवता मार्गदर्शन करण्याचं वचन दिलं आहेस. तू मला आरोग्यदायी मार्गावर नेण्याचं वचन दिलं आहेस. तू मला ओसंडून वाहणारे आशीर्वाद देण्याचं वचन दिलं आहेस. मला विश्वास आहे, आम्हाला विश्वास आहे, या वचनाचा आशीर्वाद या मुलाच्या आयुष्यात पूर्णत्वास जावो, या मुलीच्या आयुष्यात पूर्णत्वास जावो. तुझ्या मुलांना या वचनाचा आशीर्वाद मिळवण्यास पात्र कर. त्यांना हे वचन वारसा म्हणून मिळवण्याची कृपा दे. येशूच्या नावाने जसं तू वचन दिलं आहेस तसं आजपासून त्यांच्या आयुष्यात समाधानासह आशीर्वाद होऊ दे. जे सर्व आजारी आणि अशक्त आहेत त्यांना स्पर्श कर. येशू ख्रिस्ताच्या नावाने सर्व आजार दूर जावोत. त्यांच्या हाडांमध्ये आरोग्य येऊ दे. त्यांच्या नसांमध्ये आरोग्य येऊ दे. येशू ख्रिस्ताच्या नावाने ज्या अवयवांवर परिणाम झाला आहे त्यामध्ये आरोग्य येऊ दे. त्यांची कमजोरी बदलू दे. तुझे वचन, त्याच्या जखमांनी आपण बरे झालो, हे आता पूर्णत्वास येऊ दे. या मुलाला स्पर्श कर. या मुलीला स्पर्श कर. येशूच्या नावाने कुटुंबातील सर्व आजार दूर जावोत. येशू ख्रिस्ताच्या नावाने त्यांना औषधांवर पैसे खर्च करण्याची गरज भासू नये अशी पूर्ण मुक्तता मिळू दे. प्रभू, त्यांना स्पर्श केल्याबद्दल आणि मुक्तता दिल्याबद्दल धन्यवाद. त्यांना आशीर्वाद दिल्याबद्दल धन्यवाद. तू त्यांना समृद्ध जीवन देत आहेस. त्यांचे उत्पन्न वाढव. त्यांच्या नोकरीत त्यांना बढती दे. त्यांचा व्यवसाय आशीर्वादित कर आणि वाढव. त्यांना अशी समृद्धीची आशीर्वाद दे की त्यांच्या सेवेत कधीही आर्थिक संकट येऊ नये. त्यांची सेवा आशीर्वादित होऊ दे. ती वाढू दे आणि फुलू दे. नजरेतच्या येशूच्या नावाने त्यांचा हात धर आणि जसे तू वचन दिले आहेस तसे त्यांना मार्गदर्शन कर. त्यांना चांगुलपणाच्या आणि धर्माच्या मार्गावर ने. त्यांना आशीर्वादांच्या मार्गावर ने. त्यांचे जुने सर्व काही दूर होऊ दे. त्यांना चांगुलपणा, आशीर्वाद आणि विजयांनी आशीर्वादित कर. प्रभू, तू त्यांना ज्या प्रेमाने आशीर्वाद दिला आहेस त्याबद्दल धन्यवाद. पिता, आम्ही येशू ख्रिस्ताच्या नावाने प्रार्थना करतो. आमेन. आमेन. जीसस रिडीम्ड मराठी ह्या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि बेल चिन्हावरही क्लिक करा. दररोजच्या नवीन कार्यक्रमांची माहिती मिळवा.